सभेच्या सदस्यांच्या मधनं 10 विधान परिषदेचे सदस्य निवडून देण्याची निवडणूक लागलेली आहे। 11 उमेदवार उभे आहेत। साधारण 4 पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत। आघाडी म्हणून आम्ही एकंदरीत 6 उमेदवार उभे केलेले आहेत। 2 काँग्रेसचे आहेत, 2 राष्ट्रवादीचे आहेत, 2 शिवसेनेचे आहेत। आता वेगवेगळ्या बातम्या गेले 2 दिवस मी बघतोय, मी आपल्याला स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की आम्ही सगळेजण हे उमेदवार निवडून आणण्याच्या करता मनापासूनचा प्रयत्न करतोय। एक गोष्ट खरी आहे की शिवसेनेकडे 2 उमेदवार निवडून आणण्याच्या करता आरामात मत आहेत। आम्हा लोकांच्याकडे आमच्या 2 सदस्यांना अजूनही मतदान करण्याची परवानगी न्यायालयाने न दिल्यामुळं आमची संख्या ही 51 आहे। कोटा साधारण 26 आहे। 26 अगदी काठावर धरून चालत नाही, कारण कालच्या विधान परिषद राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये उभ्या महाराष्ट्राने काय घडलं ते पाहिलेलं आहे। त्याच्यामुळं यदा कदाचित एखाद दुसरं मत दिलेलं बाद झालं, काही तिथं अडचण आली, सभागृहात मतदान करत असताना कधी काय होईल सांगता येत नाही। कधी नजर चुकीने देखील एखादी गोष्ट घडून जाते आणि त्याची किंमत शेवटी मोजावी लागते। जसं मागच्या वेळेस एका सन्माननीय शिवसेनेच्या सदस्यांना आमदार म्हणून दिलेलं मत हे बाद ठरवण्यात आलं आणि म्हणून आम्ही सगळेजण काळजी घेतोय, कोटा जास्त कसा देता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न करतोय। अर्थात अनुक्रमांक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे आकडे आमचे वेगवेगळे मतदार हे त्या ठिकाणी देऊ शकतात आणि त्याच्यातून शिवसेना 2 उमेदवार त्यांचे व्यवस्थितपणे निवडून येतील, कारण संख्या त्यांच्याकडं त्यांचे ॲक्च्युली शिवसेनेचे अधिक शिवसेनेला मानणारे पण अपक्ष असणारे किंवा शिवसेनेने काही जणांना मंत्री शंकरराव यड्रावकर आणि राजेंद्र यड्रावकर आणि आपले बच्चू कडू ह्या तिघांना मंत्री केलेलं असल्यामुळे त्यांची पण मतं ही शिवसेनेकडेच त्या ठिकाणी साहजिकच जाणार, हे त्रिवार सत्य आहे। या प्रकारे काम चाललेलं आहे। ह्यावेळेस प्रत्येकजण आपापल्या परीनं काम करतोय। काही जणांनी कालच आमदार एकत्रपणे ठेवण्याच्या करता तशी व्यवस्था केलेली आहे। आज इतर पक्षांचे आमदार एकत्रपणे बोलवले जातील आणि बोलून त्यांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन त्यांच्या पक्षाचे नेते करतील आणि त्यांना 20 तारखेला मतदानाच्या निमित्तानं कसं मतदान करायचं, काय मतदान करायचं, कुठला आकडा कुठं टाकायचा, कारण साधारण 1-2 आकडे आम्ही आमच्याच उमेदवारांना घेतले तरी 3-4 आकडे हे कुणाला द्यायचे, काय द्यायचे ह्याच्याबद्दल उद्धव ठाकरे साहेब, एकनाथ शिंदेजी, जयंतराव पाटील, तसंच आमचे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात असे सगळे मिळून त्या बाबतीतला निर्णय घेतील आणि तो लास्ट क्षणाला घ्यायचं असं आमचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे। आता हे सगळं करत असताना महाविकास आघाडीची एकजूट आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे। आम्ही एकमेकाला भेटतो। एक गोष्ट खरी आहे, अपक्षांना काही लोकांनी काही नेत्यांनी फोन केला, कारण त्यांना त्यांची संख्या कमी पडत असल्यामुळं अपक्षांची मदत लागणार होती म्हणून त्यांनी त्यांना फोन केला। पण जे शिवसेनेच्या विचाराचे त्या आमदारांनी सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्री सांगतील तशा पद्धतीनं आम्ही मतदान त्या ठिकाणी करू, असं काही लोकांनी मात्र स्पष्टपणे सांगितलं। ही वस्तुस्थिती आहे। हे मतदानाचं झालं। तसंच देशात सध्या अग्निपथ योजनेच्या विरोधामध्ये प्रचंड रोष काही राज्यांच्या मध्ये तरुणांच्यात विशेषतः पाहायला मिळाला आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक जी काही संपत्ती असती, राष्ट्राची जी संपत्ती असती त्याचं नुकसान झालं। कितीतरी रेल्वे स्टेशन फोडण्यात आली, कितीतरी रेल्वे गाड्या जाळण्यात आल्या, अशा प्रकारचा एक असंतोष समाजामध्ये पाहायला मिळाला। परंतु आता केंद्राने त्याच्याबद्दल निर्णय घेतला। वयाच्या अटीच्या मध्ये थोडीशी मुभा दिली, ती खरं तर आधीच दिली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, पण तसं घडलं नाही आणि त्याच्यामुळे शेवटी रोष कुठेतरी थांबावा। माझी पण महाराष्ट्रातल्या तरुण सहकाऱ्यांना आणि सर्वांनाच विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हा लोकांच्यावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीची खबरदारी आम्ही सगळेच जण घेऊ, पण राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करणं हे आपल्या सगळ्यांच्या
हिताचं अजिबात नाही. त्याच्यातनं देशाचं नुकसान होतं आहे, राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होतं आहे. ह्याची पण नोंद तरुणांनी घ्यावी. मला तरुणांच्या भावना लक्षात येत आहेत, कारण ते आज नोकरीचा यक्ष प्रश्न निर्माण झाला ह्या महागाईच्या काळामध्ये. त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं की बाबा आपल्याला इथं संधी मिळाली पाहिजे, अशा प्रकारची साहजिकच त्याची अपेक्षा आहे. आणि त्याच्याबद्दल वेगवेगळी प्रकारची स्टेटमेंट आजच वेगवेगळ्या मीडियामध्ये आलेली आहेत आणि त्याच्यातून मार्ग निघालाय असं चित्र समोर आलेलं आहे. ह्याच्यात दादा एक असं पण बोललं जाते, नाना पटोलेंनी आता विधान केलेलं आहे, कुठेतरी आमदारांवरती केंद्रीय यंत्रणांचा दबाव टाकून त्यांना मतदान करण्यासाठी भाग पाडलं जाते. फोनवर अशा प्रकारचं वक्तव्य होतं असं ते म्हणतात. राष्ट्रवादीच्या आमदारांनी असं आम्हाला अजून कुठल्याही आमदारांनी तसं सांगितलेलं नाही. आज संध्याकाळी आमच्या सगळ्या आमदारांची बैठक प्रांताध्यक्षांनी बोलवलेली आहे. त्याला स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब मार्गदर्शन करणार आहेत. आम्ही लोक सगळे तिथं उपस्थित राहणार आहोत. त्यावेळेस काही कुणाला जर तसं झालेलं असेल, पण अजून तरी मला कुणी फोन करून तसं सांगितलेलं नाही की बाबा आम्हाला अशा अशा पद्धतीनं कोणी फोन केला आणि दबाव आणला, असं काही सांगितलेलं नाही. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी तिन्ही पक्षांच्या एकत्रित बऱ्याच बैठका झाल्या होत्या, मात्र यावेळी तसं चित्र पाहायला मिळत नाही. ह्यावेळेस काय झालंय, आमदार निवडून देत असताना प्रत्येकाकडे आपला आपला कोटा आहे. मागच्या वेळेस काय झालेलं होतं, तिघांचे 3 उमेदवार व्यवस्थितपणे निवडून येऊन तिन्ही पक्षाकडं मतं काही प्रमाणात शिल्लक होती. शिवसेनेकडे जास्त होती, त्याच्यानंतर खालोखाल राष्ट्रवादीकडे होती आणि त्याच्या खालोखाल काँग्रेसकडे होती. त्याच्यामुळं त्या सगळ्यांच्यामध्ये एकत्रपणे बसून निर्णय घेणं गरजेचं होतं, म्हणून तशा प्रकारची एकत्र बैठक झाली. आता मात्र शिवसेनेला त्यांचे 2 निवडून आणायचे, त्यांची संख्या तुम्हाला माहिती आहे 56 आहे. त्याच्यातलं एकाचं दुःख निधन झालं म्हणजे 55. साधारण 27-28चा कोटा किंवा 30चा कोटा दिला तरी त्यांचे आणि त्यांचे मंत्री केलेले असे मिळून त्यांचे 2 व्यवस्थितपणे निघतील असं आत्ताचं चित्र आहे. आमच्या 2 लोकांना मताचा परवानगी न दिली मताला जाण्याची, त्याच्यामुळं आम्हाला मात्र संख्या कमी पडते. ती संख्या कशी अपक्षांची मदत घेऊन पूर्णत्वाला न्यायची ह्याबद्दलचं आमचं नियोजन चालू आहे. प्रश्न असा होता की राज्यसभा निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांवरती जे संशय घेण्यात आला होता, तो संशयाचा मुद्दा आजही गाजतो आहे. अनेक अपक्षांवरती ते मतदान कुणाला करतील याच्या संदर्भात संशय घेतला जातोय आणि अपक्ष आमदार आजही जे आहे ते जाहीरपणे नाराजी व्यक्त करतायत की मुख्यमंत्री भेटत नाहीत, कामं होत नाही. आता तशा प्रकारे सुरुवातीला मागच्या निवडणुकीत पक्षांच्या आमदारांनी काय काय सुतोवाच केला ते मीडियाच्या समोर आलं. ते मीडियाशीच बोलले आणि त्याच्यानंतर काही मान्यवरांचे पण वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट आले. परंतु आता सगळ्यांचे स्टेटमेंट अपक्षांची सर्वांनाच गरज आहे. अपक्ष पण 5-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतोय. त्याला त्यांचा मान सन्मान ठेवून त्यांना रिस्पेक्ट देऊन त्यांचं मत मागितलं पाहिजे. लोकशाहीमध्ये शेवटी अशा प्रकारे आरोप प्रत्यारोप करून मार्ग निघत नाही आणि ह्यावेळेस आम्ही सगळेजण त्या अपक्षांशी संपर्क साधून कसं ते मत आपल्याला घेता येईल, आपल्या अधिकृत उमेदवारांना निवडून आणण्याच्याकरता घेता येईल, हा प्रकारचा प्रयत्न आम्हा लोकांचा चाललेला आहे. एकाने प्लीज. अरे तमा एकदा मराठीचं सगळं होऊ दे बाबा. हां, अपक्ष आमदार आता मतदान असल्यामुळे सतत विवेक बुद्धींनी पूर्णपणे भाजपला सपोर्ट करतील, पाठिंबा देतील. बघूया आता सूचना साधून कायम आहे, 3 मतं त्यांची आहेत, अजूनही त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. आमदार बहुजन विकास आघाडीला सगळे जाऊन भेटले. रामराजे नाईक निंबाळकर साहेब पण जाऊन भेटले, भाजपचे पण उमेदवार जाऊन भेटले, काँग्रेसचे पण प्रांताध्यक्ष आणि उमेदवार त्या ठिकाणी जाऊन भेटले. प्रत्येक जे स्वतंत्र विचाराचे आहेत त्यांना भेटून मत मिळवणं हे निवडणुकीला उभं असणाऱ्या उमेदवाराचं किंवा ज्या पक्षाचे उमेदवार असतात त्या पक्षाचं कामच असतं. तशा पद्धतीनं प्रत्येकजण जाऊन त्यांना भेटतंय. त्याच्यातनं क्षितिज ठाकूर म्हणून एक आमचे आमदार आहेत, तरुण सहकारी आहेत, हितेंद्रचे चिरंजीव, ते मात्र परदेशात गेलेले आहेत.
ते येऊ शकतील का नाही ह्याच्याबद्दल शंका व्यक्त केली जाते. त्याच्यामुळं एक तर आपल्या 288 मध्ये एक जण मयत आहेत, 87 दोघांना अजून परवानगी देण्यात आलेली नाही. मागचा अनुभव घेता काय होईल सांगता येत नाही, म्हणजे ते 2 कमी झाले 85. क्षितिज जर नाही आला तर 84. मग शेवटी 284 जर संख्या राहिली. उद्याच्याला भाजपचे 2 थोडेसे गंभीर आजारांनी असणारे आमदार आहेत पुण्यामध्ये, ते मागच्या वेळेसारखं जर त्यांनी आणलं तर मग संख्या 284 पर्यंत त्या ठिकाणी राहील. आणि 284 संख्या असताना 10 उमेदवार निवडून जायचं म्हणजे कोटा किती, तर तो साधारण 25 पॉईंट वर काहीतरी येईल, म्हणजे 26च येईल. अशा पद्धतीची परिस्थिती आजच्या घडीला आहे आणि प्रत्येकजण आपापल्या परीनं त्यांना भेटायचं, त्यांना विनंती करण्याचं काम त्या ठिकाणी करतंय. आपण जे सांगितलं की ते म्हणले सद्विवेक बुद्धीला स्मरून, कुठलीही व्यक्ती कुठल्याही निर्णयाच्या बद्दल ज्यावेळेस जाती मत द्यायला जाते, जसं मतदार त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान करत असतात जनरल निवडणुकीत, तशाच पद्धतीनं ह्याही निवडणुकीमध्ये जे पक्षाचे आमदार आहेत ते त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना सांगितल्याप्रमाणे मतदान करतील. पण जे अपक्ष आहेत ते त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरूनच मतदान करणार आहेत. परंतु आम्ही त्यांना सांगताना असं सांगतो, ती सद्विवेक बुद्धी आमच्या उमेदवाराच्या बाबतीत कशी निर्माण होईल आणि आम्हाला कसं मत मिळेल असा आमचा प्रयत्न चालू आहे, तसाच विरोधकांचाही प्रयत्न. दिसेल ना अगं बाई, चमत्कार होईल का आणखीन काय होईल ते सगळं दिसेलच ना. फार त्याच्याबद्दलची चर्चा करायला काय. एक आहे 11 पैकी 10 निवडून येणार आहेत, 1 जण पराभूत होणार आहे. त्याच्यामुळं तो चमत्कार तर घडणारच आहे. आता चमत्कार कुणाच्या बाबतीत घडतोय ते उभा महाराष्ट्र सोमवारी बघेल. सर्व जागा निवडून आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी त्या ठिकाणी करते आहे. जे 26चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल. नाही नाही, एक मिनिट, मी त्याचा साक्षीदार आहे. कारण माझा त्या दिवशी बारामतीला कार्यक्रम होता. नंतर सीएम साहेबांनी आम्हाला त्या ओबीसीच्या बद्दल आणि काही इतर कामाच्या बद्दल पण बोलवलेलं होतं. त्यावेळेस मी स्वतः आधी सांगितलं की मुख्यमंत्री महोदय, तुमचे 55 आणि हे 5-6 असे 60 होत आहेत. 30-30चा जरी कोटा द्यायचं झालं तर, कारण मागच्या वेळेस जो दगाफटका झाला ते बघितल्यानंतर माणूस कसं दुधाने तोंड पोळलं तर ताक पण फुंकून पितो, ही आपली मराठी वाक्य आहे, म्हण आहे. तशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये केलं ते करणार. त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही फोन केले, हे खरं आहे, मी पण फोन केले. जे 60 लोक सोडून जे इतर अपक्ष होते पण जे आघाडीला पाठिंबा देणारे होते, शिवसेनेचे सहयोगी होते, अशांना आम्ही पण फोन केले. सीएम साहेबांना मी स्पष्ट सांगितलं मी फोन केले. अशोकरावांनी बाळासाहेबांनी सांगितलं की आम्ही फोन केले. त्याच्यात लपवायचं काय, आम्ही आता एकत्रपणे काम करतोय. तर मग नंतर मुख्यमंत्री महोदय म्हणले की आता हे सगळं आपण एकत्रपणे म्हणजे सगळ्यांनी आपापल्या प्रकारची तयारी करावी. आणि मग लास्ट शेवटी मी मतदानाच्या वेळेस त्यांचे आदेश स्वतः मुख्यमंत्री महोदय देणार आहेत की कसा कसा कोटा असावा. ह्यावेळेस मात्र मला मागे असेच 10-11 उमेदवार असतानाची आठवण आहे की पहिलं दुसरंच मत महत्त्वाचं नाही, 3 नंबर आकडा, 4 नंबर आकडा, 5 नंबर आकडा पण तितकाच महत्त्वाचा आहे. मतं जी ट्रान्सफर होतात आणि निवडून आल्यानंतर सेकंडला निवडून गेला की मग त्याची मतं 3 नंबरला 4 नंबरचं कुणाला दिलं असं ते होतं. त्याच्याकरता आमचा साधारण प्रयत्न आहे 1 आणि 2 एकमेकाला घेतल्यानंतर 3 आणि 4 साधारण आम्ही एकत्र बसून त्या बाबतीमध्ये ठरवू मतदान सुरू व्हायच्या आधी. आणि तशा प्रकारे आमच्या आमदारांना विनंती करू. आम्हाला थोड्या मताची गरज आहे. आजपर्यंत 30-35 वर्षाचं काम आमचं बघता आम्हाला ती थोडीशी मतं, मी जयंत पाटील, भुजबळ साहेब, आम्ही सगळेजण मिळू अशी आमचं अंतर्मन आम्हाला सांगतंय की तेवढी आपण मतं मिळू.
मुख्यमंत्री आत्ता काही ते म्हणले की आपण शेवटी बसू आणि त्याबद्दलचा निर्णय घेऊ. साधारण मुख्यमंत्र्यांचाही कल साईच्या साई उमेदवार निवडून येण्याच्या बद्दलचा आहे. ते संपूर्ण माहिती घेऊन कुणाला मत देणं गरजेचं आहे ते बघतील आणि त्या पद्धतीने निर्णय देतील. दादा देवेंद्र फडणवीस म्हणतात की संजय राऊतांना मतदानाच्या वेळेस सोबत घेऊन जायला परवानगी द्यावी. त्यांनी त्याचं मत मांडलं. तुम्हालाही माहिती आहे की उद्या मी म्हणालो की मला तुम्हाला बरोबर घेऊन मत द्यायची परवानगी देणार आहे का कुणी? म्हणायचं असतं. कारण त्यांच्यावर डायरेक्ट त्यांनी आरोप केला. त्याच्यामुळं ते म्हणले बुवा तुम्ही स्वतः चला, तुमच्या देखत मतदान करतो. ह्याच्यातला अर्थ तर उगीच कशाचं काय परीचा कावळा कशा करता ते ह्या कारणाचं ऐकायचं आणि त्या कारणाने सोडून द्यायचं. देश भर में विवाद चल रहा है, कई जगहों पे आगजनी हो रही है, दंगे जैसे नौबत आ गई है. इस योजना के बारे में आपका क्या मत है? और ये देखो, इसके बारे में अग्निपथ ये जो नई योजना गवर्नमेंट ऑफ इंडिया ने लाई थी उसमें यूथ जो थे उनको अच्छा नहीं लगा. वो बोले कि उसमें जो एज का लिमिट उन्होंने डाला है वो हटाओ. और ये सही है क्योंकि 2 साल गए कोरोना में. 2 साल में हमारे यूथ, पूरे देश के यूथ को जितना नौकरी के बारे में चांस मिलना चाहिए था वो नहीं मिला. आपने बीच में सुना होगा और भी कोई गवर्नमेंट ने इसके बारे में एज लिमिट हटाने का तय किया है अलग अलग इसमें रिक्रूटमेंट में. वैसा इसमें भी करना चाहिए था. लेकिन अभी सेंट्रल गवर्नमेंट ने उसके बारे में डिसीजन लिया है और अभी मेरे ख्याल से सभी यूथ लोग उसके बारे में सहमत है. दादा, विधान परिषद चुनाव को लेकर जिस तरीके से शिवसेना के पास पर्याप्त मत हैं, आप लोगों के पास कम है, आप लोगों ने फोन किया, उसको लेकर के भी शिवसेना में नाराजी बिराजी बिल्कुल नहीं. नाराजी बिल्कुल नहीं. नाराजी क्या बोल रहे हो बार बार? उसके बारे में हमने खुद बताया चीफ मिनिस्टर को कि हाँ हमने फोन किया. बाला साहब थोरात जी ने बताया, फोन किया. फिर सीएम साहब बोले कि अभी फोन करने की जरूरत नहीं है. मैं लास्ट 20 तारीख को अर्ली मॉर्निंग या 19 को रात को 1:30 से हम सब बैठेंगे और किसको किसको कितने कितने वोट मिल सकते हैं, क्या क्या किनके किसके साथ क्या बात हो गई, पॉजिटिव बात क्या हुई, नेगेटिव बात क्या हुई, वो सब हम एक दूसरे के साथ बात करेंगे और उसके बाद फाइनल डिसीजन लेंगे. तो उसमें से रास्ता वो निकालने की कोशिश कर रहे हैं. ईडी का उपयोग क्या किया जा रहा है? विधायकों के ऊपर ईडी का दबाव मुझे किसी ने वैसा बताया नहीं अभी तक वैसा कुछ बताया नहीं. लेकिन आज शाम को हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की मीटिंग है. वहाँ हमारे प्रांताध्यक्ष पार्टी के चीफ स्टेट के जयंत पाटिल और पवार साहब खुद आने वाले, हम सब जाने वाले. तब हम पूछेंगे कि ऐसा कुछ किसी को फोन आया है क्या. अभी तक तो नहीं आया. नुपुर शर्मा के बयान के बाद कई इस्लामिक देश जो है एकजुट हो गई है और विरोध प्रदर्शन कर रही है. नुपुर शर्मा के बयान को आप एक बार फिर किस तरह देख रहे हैं? लगातार गिरफ्तारी की ऐसा नुपुर शर्मा नहीं, किसी ने भी, कोई भी अपने देश के जो भी नागरिक है, जो भी सिटीजन है, किसी ने भी ऐसी बात नहीं करनी चाहिए जिस बात से किसी दूसरे को दुख पहुंचा हो. ऐसा बिल्कुल नहीं करना चाहिए. जैसे जनरल पाटिल ने कहा है कि बीजेपी के जितने भी राज्य है उनको डिस्टर्ब करने का काम जो है वो फिलहाल अपोजिशन कर रहा है, जिस वजह से अग्निपथ का जो मामला फिलहाल दिखाई दे रहा है उसको लेकर जनरल पाटिल का ये बयान है. क्या है, एक है तो सही, हम सब ने देखा कि नए जो जनरेशन है उनको नौकरी की सख्त ज़रूरत है. और ये बीच में जो थोड़ा सा उनको ऐसी उम्मीद लगी कि अपने को, उन्होंने सपना देखा था कि अपने को अभी इसमें नौकरी मिल जाएगी. लेकिन एज लिमिट आने के बाद थोड़ा सा उसमें लोग युवक लोग नाराज हो गए और यूथ लॉबी को ऐसा लगा कि अब अपना चांस जा रहा है, इसीलिए उन्होंने ये आंदोलन किया. लेकिन अभी वो सब खत्म हुआ है और सेंट्रल गवर्नमेंट ने भी उसके बारे में सही डिसीजन लिया और एज का लिमिट हटाया. सर, जिस तरीके से ट्रेनों में आगजनी हो रही है, बड़ी पैमाने पे हिंसा हो रही है, इसको किस तरीके से देखते हैं? वो बिल्कुल नहीं होना चाहिए.
ये राष्ट्रीय संपत्ति का नुकसान करने का अधिकार किसी को नहीं दिया है, ये नहीं होना चाहिए। लेकिन वो किस कारण हुआ, तो ये एज लिमिट लगाई इस कारण हुआ। ये पहले ही एज लिमिट नहीं लगाते तो ये कारण भी नहीं सबके सामने आता। ठीक है, ओके, धन्यवाद। लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा। बघत रहा लेवा जगत। धन्यवाद।